छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने पुनीत झालेला हा महाराष्ट्र आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेने जगामध्ये ज्या मातीचं नाव गेलं तो हा महाराष्ट्र आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंनी समतेचा जो संदेश या महाराष्ट्रातून संपूर्ण जगाला दिला तो हा महाराष्ट्र आहे। राजर्षी शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन मानवतेचा संदेश जगाला दिला तो हा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र तुकोबाचा आहे, ज्ञानेश्वराचा आहे, संतांचा आहे, महंतांचा आहे। या महाराष्ट्रामध्ये शांती नांदली पाहिजे, सुख नांदलं पाहिजे, सौख्य नांदलं पाहिजे अशा प्रकारची कामना गेल्या असंख्य वर्षापासून या राज्यातला प्रत्येक नागरिक करतो आहे। परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्रयत्न काही मंडळी जाणीवपूर्वक करते का, या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह। ज्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रामध्ये लाखोचे 58 मोर्चे काढले, त्या 58 मोर्चापैकी एकाही मोर्चामध्ये चिट्टपाखराला इजा झाली नाही, कसल्याही प्रकारची हिंसा नाही, जाळपोळ नाही। सरकारी कार्यालय असतील किंवा खाजगी कार्यालय असतील किंवा शासकीय मालमत्ता असेल किंवा कुठलीही मालमत्ता असेल, कशाचंही नुकसान झालं नाही। अत्यंत शांततेच्या मार्गाने अशा पद्धतीचे 58 मोर्चे महाराष्ट्रामध्ये संपन्न झाले। जरांगे पाटलांनी 17 दिवस उपोषण केलं, लाखोचा समुदाय जमला, कसल्याही प्रकारची गडबड गोंधळ झाली नाही, कसलाही हिंसाचार झाला नाही। त्यानंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी ठरावी अशा प्रकारची एक सभा घेतली। या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव एकत्र आले, तिथेही कसली गडबड गोंधळ झाला नाही। आणि जरांगे पाटील जेव्हा दुसऱ्यांदा उपोषणाला बसले, 40 दिवसाची मुदत संपल्यानंतर, तेव्हा जाळपोळ होते, गाडीवर बसेसवर दगडफेक होते, आमदार खासदारांची घरं जाळली जातात, जाळण्याचा प्रयत्न होतो, रस्त्यावर एसटी बसेस अडवून लोकांना खाली उतरून त्या बसेस पेटवून दिल्या जातात। आणि महाराष्ट्राचं लक्ष जरांगे पाटलाच्या प्रमुख मागणीकडून, आंदोलनाकडून हिंसाचाराकडे वळवलं जातं। या पाठीमध्ये नेमकं कोण आहे, अशा प्रकारचा एक मोठा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या समोर निर्माण झालेला आहे। जे जाळपोळ करतायत ते सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत का, किंवा मराठा समाजाचे कार्यकर्ते अशा प्रकारची अराजकता महाराष्ट्रामध्ये निर्माण करीत आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आणि या पाठीमागे फार मोठं षडयंत्र असण्याची शक्यता आहे। कुणीतरी या आंदोलनाला गालबोट लागावं, या आंदोलनाचं महत्त्व कमी व्हावं, या मागणीचं महत्त्व कमी व्हावं, राज्यामध्ये असंतोष निर्माण व्हावा, संपूर्ण राज्यामध्ये कर्फ्यू लावला जावा, 144 कलम लावलं जावं आणि आंदोलन मोडलं जावं, असा प्रयत्न तर करीत नाही ना। अशा अनेक शंका सध्या महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि महाराष्ट्र काळजीत आहे, खूप काळजीत आहे। कालचा दिवस हा अत्यंत वाईट आणि दुर्दैवी दिवस होता महाराष्ट्रासाठी, जेव्हा एका आमदाराचं घर पेटवलं, जेव्हा एका नगर परिषदेचं कार्यालय पेटवून दिलं, पंचायत समितीच्या कार्यालयावर पेट्रोलचे बाटल्यात ओतून ते कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा अत्यंत दुर्दैवी दिवस हा मराठवाड्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी होता। आणि विशेष म्हणजे या दिवशी राज्याचे गृहमंत्री, जे की गृह विभागाचे प्रमुख आहेत, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, हे महाराष्ट्रात नव्हते, ते छत्तीसगडला प्रचारासाठी गेलेले होते। देवेंद्र फडणवीसांचा दुसऱ्या राज्यामध्ये प्रचाराला जाण्याचा दौरा आणि त्या दिवशी अशी प्रचंड मोठी गडबड, हा एक मोठा प्रश्न आहे की असं का घडलं असावं
आणि राज्याचे गृहमंत्री राज्य जळत असताना, राज्यामध्ये असंतोष निर्माण झाला असताना, राज्यामध्ये फार मोठा प्रश्न सध्या मराठा समाजाच्या आंदोलनाचा निर्माण झाला असताना, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मराठा समाज रस्त्यावर आला असताना हे सोडून छत्तीसगडला आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी जातात. या पाठीमागे नेमकं काय आहे? किंवा कालच्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित राहत नाहीत, केवळ एकनाथ शिंदे उपस्थित राहतात मुख्यमंत्री. या पाठीमागे नेमकं काय दडलेलं आहे? किंवा अजित पवार साहेब, ज्यांना की आता डेंग्यू झाल्याचं बातम्या तर आहेत, नेमकं अजून काय माहीत नाही, पण तेही मंत्रिमंडळाच्या उपसमितीला उपस्थित राहत नाहीत. या पाठीमागे नेमकं काय दडलंय? की महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे यांनी, मुख्यमंत्र्यांनी हाताळावं, बाकी लोकांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या ज्या नेहमीच्या चाल चलाख्या आहेत त्या करीत राहाव्यात, असं काही या राजकारणामध्ये या राज्याच्या लोकांनी ठरवलंय का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आणि जरांगे पाटलांच्या अत्यंत पवित्र अशा या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये अत्यंत जाणीवपूर्वक केला जातोय. याविषयी आता सर्वांचं एकमत होत चाललेलं आहे की मराठा समाजाचे, सकल मराठा समाजाचे, जरांगे पाटलांचे हे कार्यकर्ते नसावेत, जे की लोकांची घरं जाळत आहेत, जे की रस्त्यावर लोकांना त्रास देत आहेत, किंवा सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होतोय, हे सकल मराठा परिवाराचे कार्यकर्ते नसले पाहिजेत. यामध्ये कुठल्या तरी राजकीय पक्षाचे लोक आपला हेतू आपल्या पोटी पाडून घेण्यासाठी किंवा साध्य करण्यासाठी अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये असंतोष निर्माण करीत आहेत काय? आणि असं जर असेल तर सरकार नेमकं काय करतंय? सरकारचा गृह विभाग नेमका काय करतोय? की महाराष्ट्रातली ही परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज तारखेला तर पूर्णपणे अयशस्वी झालेले आहेत. अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर 1 मिनिट सुद्धा त्यांनी आपल्या पदावर सुद्धा राहू नये, तातडीने राजीनामा दिला पाहिजे. की या राज्यामध्ये जर एखाद्या आमदाराचं घर जाळलं जात असेल तर त्या गृहमंत्र्यांनी आपल्या पदावर राहण्यामध्ये फारसं काही हर्षिल आहे असं मला स्वतःला वाटत नाही. पण या सगळ्या गोष्टीपेक्षा सुद्धा मराठा समाजाचा, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि त्या प्रश्नापेक्षा दुसऱ्याच गोष्टी बोलण्याची पाळी किंवा दुसऱ्याच गोष्टीवर लक्ष वेधण्याची पाळी किंवा दुसऱ्याच गोष्टीवर चर्चा करण्याची पाळी महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकाराच्या वर सुद्धा आलेली आहे. हेच कारण असतं नेमकं आंदोलनामध्ये, की आंदोलनाचा जो मूळ उद्देश असतो, जो मूळ आंदोलन करता असतो, मूळ हेतू असतो, या हेतूकडून, या प्रश्नाकडून लोकांचं लक्ष तिसरीकडे वळवणे आणि त्या आंदोलनाचं महत्त्व कमी करणे, असं काम राजकारणातली काही मंडळी अत्यंत पद्धतशीरपणे करत असतात. आणि जरांगे पाटलांच्या प्रकृतीपेक्षा, त्यांच्या जीवापेक्षा सुद्धा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला जर छत्तीसगडमध्ये जाऊन आपल्या पक्षाचा प्रचार करणे महत्त्वाचे वाटत असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेने या प्रकाराला नेमकं काय समजावं, की देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये नेमकं या संदर्भामध्ये काय चालू आहे, ते महाराष्ट्रामध्ये काय घडवू इच्छितात, त्यांचा पक्ष काय घडवू इच्छितो, असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत. आणि बातमी अशी आहे की मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये आरक्षण मिळावं किंवा द्यावं, या बाबतीमध्ये केंद्र सरकारमधली भारतीय जनता पार्टी अजिबात अनुकूल नाहीये. त्याने अगदी एकनाथ शिंदे यांना आणि देवेंद्र फडणवीसांना स्पष्ट शब्दामध्ये महाराष्ट्राचा प्रश्न तुम्ही हाताळा, त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही असं सांगितल्याच्या अगदी खात्रीलायक बातम्या आता माध्यमामध्ये येत आहेत. याचा अर्थ नेमका काय समजायचा? केंद्र सरकार जर महाराष्ट्राच्या पाठीशी नसेल, केंद्र सरकार जर राज्य शासनाला या प्रश्नामध्ये मदत करणार नसेल तर हा प्रश्न नेमका सुटणार कसा आहे, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न महाराष्ट्राच्या समोर सध्या निर्माण झालेला आहे. रिंगणच्या प्रेक्षकासाठी आणि रिंगणच्या वतीनं मी महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांना अतिशय विनम्र आणि हृदयापासून आवाहन करणार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं. प्रत्येक नागरिकाला असा एकही समाज, अशी एकही जात, असा एकही धर्म महाराष्ट्रामध्ये नसेल
की ज्याला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं वाटतं, सर्वांना वाटतं की या समाज बांधवाला आरक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून हा संपूर्ण महाराष्ट्र मराठा समाजाच्या पाठीशी आज एकवटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल एक प्रकारची सहानुभूती निर्माण झालेली आहे. कृपा करून या सहानुभूतीला तुम्ही घालवू नका. कृपा करून हिंसेपासून शक्यतो 100% दूर कसं राहता येईल आणि अराजकतेपासून दूर कसं राहता येईल त्याचा प्रयत्न या राज्यातल्या सकल मराठा समाज मराठा बांधवांनी केलं पाहिजे. माझा असा दावा नाही की मराठा बांधवच अराजकता निर्माण करतायत, पण काही लोक जे की समाजाचे असतात पण दुसरीकडे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतात आणि मग समाजाच्या नावावर राजकीय पक्षाचा हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने ते समाजाला बदनाम करतात, ते आंदोलनाला बदनाम करतात, तो आपल्या प्रश्नाला आपल्या महत्त्वाच्या मागणीला बदनाम करतात. म्हणून सर्वांनी शांतता राखावी. कसल्याही पद्धतीची जाळपोळ करू नये. सामान्य नागरिकाला वेठीस धरू नये. कसलाही बंद पुकारू नये. दिवाळीचा सण अगदी 10 दिवसावर आलेला आहे. महाराष्ट्रातल्या आजही 60% लोकांची हातावर पोट आहेत. त्या हातावर पोट असलेल्या गरीब माणसाला कसल्याही प्रकारचा मराठा समाजाकडून किंवा त्यांच्या आंदोलकाकडून त्रास होऊ नये. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न खूप मोठा आहे. शेतकऱ्याच्या शेतामध्ये छोटं मोठं सोयाबीन त्याच्या हातामध्ये आलंय. शेतीतला माल शहरामध्ये आला पाहिजे. त्याचे 2 रुपये त्याला मिळाले पाहिजे. त्याच्या लेकराबाळाचं पोट त्यावर चाललं पाहिजे. या सगळ्या गोष्टी विचारात घेता कसल्याही प्रकारचा बंद, कसल्याही प्रकारचं उग्र स्वरूपाचं आंदोलन न करता शांततेच्या मार्गानेच तुम्हाला या प्रश्नासाठी लढावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा बांधवांनो, मराठा बांधवाला खास मी विनंती करणार आहे, जी ताकद शांतीमध्ये आहे ती ताकद कधीच अराजकतेमध्ये नसते. तुम्ही जितकं शांत पद्धतीने आंदोलन कराल तितका सरकारला घाम फुटणार आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जर हातामध्ये दगड घेतला की आंदोलनाचं महत्त्व कमी झालं याची जाणीव आपल्या सर्वांना असलेली पाहिजे. शांतीमध्ये क्रांती आहे आणि हाच भारताचा इतिहास आहे. लक्षात ठेवा, अहिंसेच्या मार्गानं ज्या महात्मा गांधींनी इंग्रजांना या देशातून पळवून लावलं ती ही आपली माती आहे. तो हा आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून अहिंसेच्या मार्गानंच आपल्याला आपला जो अत्यंत महत्त्वाचा असलेला हा जो प्रश्न आहे हा प्रश्न सोडवून घ्यायचा आहे. राज्य शासनानं तो लवकर सोडवावा. राज्य शासनानं त्या कामामध्ये तातडीने केंद्राची मदत घ्यावी किंवा ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कराव्यात आणि समाजाला न्याय द्यावा. याच मताचा संपूर्ण महाराष्ट्र आहे. केवळ मी नव्हे, काही लोक नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र आहे. आपण बघा, दलित बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, लिंगायत बांधव असतील, हे सगळेच्या सगळे महाराष्ट्रातले मोठे इतर समाज सुद्धा मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि त्यांना मजबूतीने पाठिंबा देत आहेत. आपण सर्वांनी या सर्व भावनेचा सन्मान ठेवला पाहिजे आणि या भावनेचा सन्मान ठेवण्यासाठी आपण सर्वांनी शांतीची मशाल हातात घेऊन आपल्या समाजामध्ये आपण जे हातामध्ये क्रांती घेतलेली आहे ही क्रांती केली पाहिजे. परंतु या क्रांतीला जर आपण दगड हातात घेण्याचा प्रयत्न केला, जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला तर गालबोट लागण्याची शक्यता आहे. प्रश्न आपला बाजूला पडेल, आपला नेता बाजूला पडेल, आपली मागणी बाजूला पडेल आणि आपण सगळेजण वेगळ्याच ठिकाणी भरकटत जाऊ. महाराष्ट्राचा मणिपूर होऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या प्रश्नांवर रोखठोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.